वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिराला एकूण 4 गेट असून त्यातील गेट नंबर 3कडे जाताना सुरुवातीला रिक्षाने पी.व्ही.आर. चौकामध्ये सोडतात आणि तिथून आपल्याला जवळजवळ 2 किलोमीटर चालत जावे लागते. ह्या चौकापासून जात असताना वाटेमध्ये आपल्याला बरीचशी दुकाने आहेत. तसेच इथून ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था आहे. त्या लोकांना एका व्हीलचेअरसाठी 150 रुपये द्यावे लागतात आणि जर आपल्याला VIP दर्शन हवं असेल तर मानशीत 350 रुपये खर्च येतो. इथे आम्ही एका दुकानामध्ये आमच्या सर्व बॅगा व पर्स ठेवल्या. तसेच आम्ही तिथे आमची चप्पल ठेवली आणि तिथे आम्ही नंतर आम्ही मुख्य गेट नंबर 3कडे निघालो. आपण समोर पाहत आहात हे गेट नंबर 3 असून इथून आत गेल्यानंतर आपल्याजवळ असलेल्या सर्व साहित्याचं चेकिंग होतं. जसं विमानतळावर चेकिंग करतात तसं इथे सिक्युरिटी चेक असतो. त्यावेळी आपल्याबरोबर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू आत न्यायला परवानगी नाही आहे आणि बाहेरच्या मोठ्या चौकामध्ये आपण फक्त मोबाईल नेऊ शकतो. पर्स वगैरे आपल्याला नेता येत नाही. तर आम्ही बाहेर पर्स ठेवल्या आणि मोबाईल घेऊन आम्ही तिथून सिक्युरिटी चेकमधून आम्ही आत गेलो. आत गेल्यानंतर आता पूर्वीचे देऊळ राहिलेले नाही आहे. पूर्वीचे देऊळ आणि आताचे देऊळ यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मोदी सरकार आल्यानंतर इथं संपूर्ण आजूबाजूची छोटी दुकाने वगैरे आणि रस्ते रुंद करून मोठा परिसर केलेला आहे आणि आता आपण समोर पाहत आहात इथं सिक्युरिटी चेक सुरू आहे. सिक्युरिटी चेक केल्यानंतर आपण आत जायचं आणि आत गेल्यानंतर मोठा चौक आहे. तिथे 2 लाईन असतात. तिथे तिकीट विंडो आहे. त्या विंडोमध्ये जाऊन आपण तिकीट खरेदी करू शकतो आणि ज्यांना तिकीट न खरेदी करता जायचं आहे त्यांच्यासाठी रांग असते. त्या रांगेत उभारल्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासात दर्शन होतं. पण जर आपण तिकीट काढून गेलो तर आपल्याला 15 ते 20 मिनटात दर्शन घेऊन आपण बाहेर येऊ शकतो. तर अशा प्रकारे हा काशी विश्वेश्वर दर्शनाला जाण्याचा मार्ग आहे. आता आपण समोर पाहत आहात हा काशी विश्वेश्वर मुख्य मंदिराच्या बाहेरील परिसर असून इथून पुढे जर आपल्याला आत जायचं असेल तर आपल्याला समोर दिसते त्या रांगेमध्ये उभारल्यानंतर आत आपल्याला प्रवेश मिळतो आणि आपण जर स्पेशल 350 रुपयाचं तिकीट काढलं असेल तर आपल्याला पटकन म्हणजे 10 ते 15 मिनटात दर्शन होऊ शकतं. ही सर्व मंडळी बाहेर दर्शन घेऊन आलेली आहेत आणि हे मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये हे सर्व लोक आता उभे आहेत आणि इथे बरीचशी गर्दी आपल्याला दिसून येत आहे.
आता आपण समोर पाहत आहात हे काशी विश्वेश्वराचे मंदिर असून ह्या मंदिराच्या सभोवतालच्या परिसरामध्ये सर्व सोयी केलेल्या आहेत. इथे वॉशरूम आहे, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. आणि या मंदिरामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला सर्व सोयी मिळतात. तिथे प्रसाद देखील मिळतो आणि तिथे आत जाण्यासाठी आपण बुकिंग केल्यानंतर आपल्याला आत प्रवेश मिळतो. मंदिरातून बाहेर पडत असताना शेजारील मशीद देखील आपल्याला दिसते. आता आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन परत आलेलो आहोत आणि ही सर्व मंडळी रिक्षाकडे जात आहेत. इथून आपल्याला इलेक्ट्रिकच्या रिक्षा मिळतात आणि त्या रिक्षा कमीत कमी आपल्याला माणशी 50 रुपये घेऊन हॉटेलपर्यंत सोडतात. आणि अशा प्रकारे हे काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन सर्व लोक परत निघालेले आहेत.